येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन अलिबाग आयोजित सॅप बेसिस प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये राज्यातून 8 तर विजयवाडा आंध्र प्रदेशमधून 1 असे एकूण 9 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत। हे प्रशिक्षण 3 महिने चालणार असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल। संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांनी उत्कर्ष फाउंडेशन अलिबाग यांच्याशी ऑक्टोबर 2024 पासून सॅप ॲबॅप आणि सॅप फिको या अभ्यासक्रमांच्या मोफत प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी सामंजस्य करार केला आहे। या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 3 बॅचेस यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून प्रशिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्यात। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल प्रतिसादामुळे आणि यशस्वी प्लेसमेंटमुळे हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला आहे। याच यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणून उत्कर्ष फाउंडेशनतर्फे आजपासून म्हणजे जुलै 2026 पासून पहिल्यांदाच सॅप बेसिस या नवीन विभागाची सुरुवात करण्यात आली आहे। या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे, कमशिप्र मंडळाचे सहाय्यक सचिव महेंद्र गवस, उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर तसंच RCF युनिटचे लीडर संतोष म्हात्रे, अनुज म्हात्रे, गौतम कोल्पे, नीती जागी हे सर्वजण टेकविट मुंबई कंपनीमार्फत उपस्थित होते। तसंच प्राध्यापक प्रशांत केरवडेकर आणि डॉक्टर SK पवार देखील यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी या उपक्रमाबद्दल उत्कर्ष फाउंडेशनचे आभार मानले। हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुरवसे यांनी केलं। आज आपण इथे सॅपच्या नवीन कोर्ससाठी सॅप बेसिससाठी इथे जमलेलो आहोत। ऑक्टोबरमध्ये आपण 2 केले होते, सॅप ॲबॅप आणि सॅप फिको। त्याच्यामध्ये टोटल 25 मुलं होती, त्यापैकी आत्तापर्यंत 13 मुलं प्लेस झालेली आहेत आणि माझी अपेक्षा आहे की ह्या बॅचमधली पण मुलं प्लेस इथेच होतील। आणि शिरढणकर सर आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या सहयोगाने हा आपण उपक्रम इथे राबवतो आणि यावर्षीपासून एक अतिशय चांगली गोष्ट अशी झालेली आहे की जी प्लेस झालेली मुलं होती त्यातली काही मुलं आपल्या या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्येच त्यांचं पुढचं जे आहे म्हणजे जो काही त्यांना जॉब लागलेला आहे तो इथूनच करतायत। सो सिंधुदुर्गातल्या मुलांना हे खरं तर एक ॲडव्हान्टेज आहे की इथेच शिकायचं आणि इथेच एक चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब मिळतो। सो सगळे आज जे सॅप बेसिससाठी ते जमलेले आहेत त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये होणाऱ्या ह्या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवलात आणि मी आशा करते की ह्याच्या पुढे सिंधुदुर्गातल्या जास्तीत जास्त मुलांना या प्रोसेसचा ॲडव्हान्टेज मिळेल। थँक्यू। उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर यांनी पूर्ण सहकार्य दिल्याबद्दल संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे आभार मानले। हे महाविद्यालय फक्त प्रशिक्षणासाठी जागा देऊन थांबत नाही तर विद्यार्थी चांगला जॉब मिळावा यासाठी देखील हे महाविद्यालय सक्रिय प्रयत्न करते असं सांगितलं। आज इथे SRM कॉलेजमध्ये आम्ही उत्कर्ष फाउंडेशनची जवळजवळ 6वी का 7वी बॅच इथे आम्ही चालू करत आहोत SAPची। आणि पहिलं मी SRM कॉलेजचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे येऊन ट्रेनिंग इकडच्या खेडेगावातल्या मुलांसाठी SAP सारखं जे जागतिक पातळीवरचं SAP सॉफ्टवेअर आहे त्याचं ट्रेनिंग देण्यासाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म इथे अवेलेबल करून दिलेले आहे। इथे त्यांची राहण्याची परत जेवणाची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे। आज मुलांना कॉलेज झाल्यानंतर चांगले जॉब सर्व ठिकाणी मिळतात असे नाही। बाकी कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट असतो किंवा नसतो, आपलं एवढे प्रमाणात चांगलं असतो नसं नसतो, परंतु SRM कॉलेज जे पाहिलं आम्ही की बियॉन्ड त्याच्या जाते की फक्त त्यांना प्लेसमेंटसाठी विचार नाही करत की त्याच्यानंतर मुलांना कसं कॉर्पोरेटचं लुक अँड फील कसं असते ते बघायला भेटायला पाहिजे किंवा इथे सुद्धा त्यांना चांगल्या कंपन्यांना बोलवून त्यांनी जॉब इथे त्यांनी दिलेले आहेत। तर या गोष्टी शक्यतो रेअरलीच कुठे कॉलेजमध्ये होत असेल, मी तर पाहिलेलं नाही, परंतु हे SRM मध्ये पाहायला मिळालं। यामुळे आम्ही SRM मध्ये आलो आणि इथे आम्ही मुलांसाठी ट्रेनिंग देत आहोत आणि याच्या पुढे पण आणखीन बऱ्याचशा गोष्टीचे ट्रेनिंग आम्ही इथे प्रोव्हाइड करणार आहोत। तर त्यासाठी परत एकदा SRM कॉलेजचे आम्ही आभारी आहोत। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली। त्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर यांनी मार्गदर्शन केलं।
यावेळी RCFचे युनिट लीडर संतोष म्हात्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. सॅप ही जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये वापरली जाणारी व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीचं सुरळीत संचालन, देखभाल, सुरक्षा, सर्व्हर व्यवस्थापन आणि तांत्रिक अडचणींचं निराकरण करण्याचं काम सॅप बेसिस तज्ज्ञांकडून केलं जातं. एखाद्या मोठ्या इमारतीच्या व्यवस्थापनासाठी जसा देखभाल अभियंता आवश्यक असतो, त्याचप्रमाणे सॅप प्रणाली सुरळीत चालण्यासाठी सॅप बेसिस व्यावसायिकांची आवश्यकता असते. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असून IT क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सॅप प्रणालीची मूलभूत माहिती, सर्व्हर व्यवस्थापन, सिस्टीम मॉनिटरिंग, युजर ॲडमिनिस्ट्रेशन, बॅकअप आणि सिक्युरिटी यासारख्या महत्त्वाच्या बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.